के संग संग झूम लो आया है राजा। लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो, शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो। शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो। के सच सच कहता मैं डट के रहता मैं आया है राजा। लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो। आया है राजा। राजा के संग संग झूम लो। DJ Asif SK ग्रामीण आणि शहरातील सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे आणि ज्या पद्धतीनं बच्चू भाऊने अधिवेशन गाजवलं, आता खरं वाटतं की महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे। एकही घटक बच्चू भाऊंनी सोडला नाही, मग शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, कंपनीत काम करणारा आमचा कामगार असू द्या, आमचा दिव्यांग असू द्या, आमचे एमपीएससी चे विद्यार्थी असू द्या, त्यानंतर सिंचन प्रकल्प असू द्या, सर्व चौफेर फटकेबाजी करत सरकारला घेरण्याचं काम बच्चू भाऊंनी या अधिवेशनात केलं आहे आणि दाखवून दिलं आमदारकी जरी मिळाली तरी कोणाची गुलामगिरी करणार नाही, हे पुन्हा एकदा बच्चू भाऊच्या नेतृत्वाने दाखवून दिलं। कारण बरेच लोक म्हणत होते की आता बच्चू भाऊंना आमदारकी पक्षानं दिली म्हणून बच्चू भाऊ आता बोलणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं बच्चू भाऊंनी मागच्या 25 वर्षात आपली कारकीर्द गाजवली त्याही पेक्षा जास्त दुपटीनं, कारण विधान परिषद हे तज्ञ लोकांचं सभागृह आहे आणि तिथं अभ्यासपूर्ण माणूस जाणं गरजेचं असतं आणि मला असं वाटतं की जे काही आता विधानसभा सदस्य आहेत, विधान परिषद सदस्य आहेत, ते सर्व सन्माननीय आहेतच, त्यांना ज्ञान आहे, पण चौफेर जर सखोल ज्ञान जर घेऊन जर कोणता नेता तिथं बोलत असेल तर त्या नेत्याचं नाव बच्चू भाऊ आहे आणि त्यांचे आपण सर्व सहकारी आहे। खऱ्या अर्थानं आज गर्वाची मित्र 25-30 वर्षाचा संघर्ष झाला, 20 वर्षाची आमदारकी झाली आणि या 20 वर्षाच्या आमदारकीत दिव्यांगाचं काम असू द्या, शेतकऱ्याचं काम असू द्या, मजुराचं काम असू द्या, आंदोलन असू द्या आणि आंदोलन करता करता 350 गुन्हे बच्चू भाऊवर दाखल झाले। आपण जर पाहिलं तर 6500 कोटीचे काम मागच्या पंचवार्षिक मध्ये बच्चू भाऊंनी केल्याने असं असताना सुद्धा बच्चू भाऊंना मागच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं, आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। बऱ्याच लोकांना आता वाटलं होतं की बच्चू भाऊ नावाचं वादळ आता थांबलाय, परंतु ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांनी एका हिऱ्याची परख केली आणि फोन करून बच्चू भाऊंना सांगितलं की बच्चू भाऊ तुमच्यासारखा अभ्यासू नेतृत्व असणारा माणूस हा विधान परिषदेमध्ये असायला पाहिजे आणि आमच्या पक्षाजवळ असायला पाहिजे, म्हणून शिंदे साहेबांचं सुद्धा बच्चू भाऊंना विधान परिषद पदी सदस्य केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद भाऊ। शोषित श्रमिक वर्गाचा तू आवाज, निराधार अपंगाची तू सावली आहे, आम्हासाठी सगळ्यांची तूच माऊली आहे, असे आमचे बच्चू भाऊ। अभिवादन करतो। छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले
वीरांगना अहिल्यादेवी होळकर, पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा नतमस्तक होतो. खरं तर 35-30 वर्षापासून आपण अतूट प्रेम, तेवढा जिव्हाळा, तेवढीच आम्ही पाहतोय आपली माया आमच्यावर आहे. कार्यकर्त्याशिवाय नेता घडत नाही आणि नेत्याला जर मजबूतपणे उभं करायचं असेल तर कार्यकर्त्याची इमानदारी, त्याची प्रामाणिकता, त्याची जनतेवर असणारी निष्ठा फार महत्वाची असतं. मला माहित आहे सगळ्यांनाच खुर्च्या इथं बसायला भेटल्या नसत, पण खुर्ची भेटन आणि बसन एवढे तुम्ही लहान नाही, त्या खुर्चीपेक्षा महान आहे एवढं बच्चू कडूला नक्की माहित आहे. खुर्च्या हा विषय फार महत्वाचा नाही आहे. तुम्ही आम्ही हे सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे का एखाद्या लहान गावातून सुरू होणारी ही लढाई आपण जी सुरू केली त्याला 30 वर्षाचा काळ, 3 शतक आपण मागे टाकले. कोणाला वाटत नव्हतं का एखादा बच्चू कडू नावाचा कार्यकर्ता उभा राहील आणि त्याच्या मागे हे सगळे कार्यकर्ते जात पात धर्म पंथ पक्ष सगळे सोडून एका निष्ठेपोटी आम्ही पाहतोय जमा होणाऱ्या कार्यकर्त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे. त्या सर्वांचं मतदानाचं आभार मानायचं. आम्ही हारलो तरी तुम्ही डगमगले नाही. त्याच ताकदीने उभा राहणारा कार्यकर्ता मी डोळ्यासमोर पाहत होतो. मग ठेकेदारी भेटो नाही भेटो, पैसा कमावता येईल नाही कमावता येईल, त्या विचाराने आम्ही काही लोक समोर दाखवतोय. आणि हार म्हणजे काय आम्ही पाहतोय राजकारणातली हार. आम्ही सांगतोय छत्रपतीनं 350 किल्ले जिंकलंय आणि कित्येक हार नशिबी आली, पण छत्रपती 1 इंच सुद्धा मागे आले नाही. त्या हारेतून सुद्धा विश्व निर्माण केलं. 23 किल्ले मोगलाला दिले. आमचे संभाजी राजे 8-9 वर्षाचे असताना आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आम्ही पाहतोय औरंगजेबाच्या कैदेत होते. 23 किल्ले गेल्यानंतर आणि छत्रपती खुद आग्र्यात अटक असल्यावर काय सगळ्या आशा संपल्या होत्या. पण ह्या महाराष्ट्राची शान आन बान, हा महाराष्ट्राचा इतिहास, 23 किल्ले गेल्यावर 350 किल्ले जिंकले. 350 हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन रयतेचं काम करणं, तलवारीनं युद्ध जिंकलं जाते असं नाही आहे. पण ती तलवार कोणासाठी उचलल्या जातं, कोणासाठी ती खऱ्या अर्थानं चालवल्या जातं, ती सामान्य माणसासाठी होती. तिथल्या गोर गरीब शेतकऱ्याचा पिकाच्या एका दाण्याला सुद्धा खरू देता कामा नये. प्रत्येक पीक आणि पिकाचा प्रत्येक दाना माझ्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे, तो जगला पाहिजे, सगळ्यांना पोटाशी लावता आलं पाहिजे, उपाशी कोणी राहता कामा नये. हा छत्रपतीचा मूल मंत्र तुमच्या आमच्या डोक्यात कार्यकर्त्यांनी ठेवणं गरजेचं. मी किती मोठा आहे काय आहे हे महत्वाचं नाही आहे. विधानसभा गेली, विधान परिषद आली म्हणून आम्हाला महाज येता कामा नये. आम्ही अनेक शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत जावं लागणार आहे. ही शिवसेनेचा भगवा झेंडा ज्या विदर्भात आम्ही पाहतोय काही 2-3 तालुक्याशिवाय दिसत नाही, तो शिवसेनेचा भगवा झेंडा प्रत्येकाच्या घरावर मान सन्मानानं गर्वानं कसा फडकत त्या पद्धतीनं समोर जाईल. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना जो विश्वास ठेवला त्या विश्वासानं आम्हाला समोर जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आमदार एकटा बच्चू कडू निवडून येण्यासाठी आम्हाला विधान परिषद नाही भेटले. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून पुन्हा शिवसेनेचा, मी त्या दिवशी बोललो, पहिली शाखा गांधी पुलावर ओपन केली तेव्हा म्हटलं शिवसेना गरीबाची, शिवसेना सामान्य कार्यकर्त्याची, शिवसेना आम्ही पाहतोय अतिशय शेवटचा घटक असणारा त्याचा आवाज म्हणजे शिवसेना आहे. शिव भोलेनाथ पण तशाच गरीब माणसाचा आहे. तुम्ही आम्ही पाहतोय जेव्हा आम्ही महादेवावर जातो तिथे श्रीमंत लोकांची गर्दी कमी असतं आणि गाव खेड्यातला एकदम शेवटचा घटक शंभू भोलेनाथाच्या त्या रांगेत दिसत. शंभू भोलेनाथ तिथे शिव आहे, शिव भोलेनाथ आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा शिव आहे. हे 3 शिव म्हणजे गरीबासाठी धावणारे, सामान्य माणसासाठी तडपणारे. राजकारण चुलीत जरी गेलं तरी चालेल, पण आम्ही कधी धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारण केलं नाही. ते कर्तृत्वाच्या ताकदीवर आम्ही सांगतोय अख्खा विदर्भ आमच्या झेंड्याखाली आणल्याशिवाय ही शपथ तुम्हाला आम्हाला घ्यावं लागेल. विकासाच्या कामात
आणि मग सरकार कसं चालावं, सरकारले कसं घेरावं. काही लोक आम्ही आंडू पांडू, काही लोक म्हणे आता घडी गुलाम झाला, आप चुप बैठने वाला है, चिल्लाने वाला नहीं है. आम्ही त्यांना सांगितलं काय आमचे कार्यकर्ते त्याच्यात होते, थोडस काही पद नाही भेटले तर नाराजीचा सूर लावतोय. अरे आम्ही तुम्हाला सांगतोय एक पद गेलं म्हणून तुम्ही विचार पायाखाली ठेवणार आहे. अरे या बच्चू कडून आम्ही सांगतोय आमदारकी गेल्यानंतर जिथं सगळं भुईसपाट झालं होतं तिथून लढाई सुरू झाली आणि 1.5 वर्षाच्या लढाईत 1500 रुपये असणाऱ्या दिव्यांगाचा पगार बच्चू कडू आमदार नसताना रस्त्यावर तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कर्तृत्वानं 2,500 नेला. काय भेटलं असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला त्याला ठासून सांगा, त्याच्या डोक्यातला भुसा काढा आणि त्याला सांगा का हे भेटलं माझ्या दिव्यांगाला, ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही. त्याच्यासाठी लढणारा एखादं नाव आलं सांगा. अरे ज्याच्या घरात 5-5 दिव्यांग आहे त्याचे वाक्य काय डॉक्टर साहेब विचारा, काय आलं असेल त्याचा. मायचा चेहरा पाहिला नाही, कायचा रंग असते, हिरवा आहे, पिवळा आहे, पांढरा आहे माहित नाही. अशा दिव्यांगासाठी लढणारा मायकेलाल कुठे दिसला आम्हाला. आणि मग ही लढाई जी आम्ही लढाई सुरू केली, कदाचित आम्ही शांत बसून चांगला मलिदा खाता आला असता. पण रायगडचं उपोषण झालं, रायगडच्या 3 दिवसाच्या उपोषणावर बैठक लागली, नंतर टेमा आंदोलन झालं, रक्तदान शिबिर झालं. तिथून आम्ही पाहतोय आमचं मोजरीचं 7 दिवसाचं उपोषण झालं, सातत्य त्याच्यात आपण ठेवलंय. पोटाले चिमटा देऊन आम्ही पाहतोय हा शेतकऱ्याचा आवाज, मजुराचा आवाज. सभागृहात नसताना सुद्धा सभागृहाच्या बाहेर जेव्हा सभागृहात उतरला जात नव्हता तेवढा बच्चू कडून आम्ही सांगतो रस्त्यावर उतरण्याचं काम केलं. मित्र, ही ताकद आणि ताकद फक्त अचलपूर, चांदूर बाजार या मातीत आहे, या अमरावतीच्या मातीत आहे. ते आम्ही उभ्या महाराष्ट्राला दाखवलंय. त्यामुळे तुम्ही लढा जातीपाती धर्मासाठी. तो मराठी हा हिंदी सायडर, अरे हट तुमची साले हो. आम्ही लढतोय कष्टासाठी, कष्टातल्या काम करणाऱ्या लोकांसाठी. शेतकरी, मजूर, कष्टकरी, वंचित, पिछडा, जो काय वंचित असन, माझी भांडे घासणारी महिला असन, किल्लेच्या कामगारांचं 6 महिने आम्ही पाहतो पगार आणि तो 50% भेटत नाही. कागडे कटेंगे वाले, कोई आवाज नाही. लोक असं म्हणायचे का आता सेनेचा झेंडा घेतला म्हणजे बच्चू कडू सभागृहात बोलणार नाही. आम्ही सांगितलं सत्ता महत्वाची नाही, सत्य महत्वाचं आहे, सत्य महत्वाचं आहे. आणि या सत्यासाठी बच्चू कडू काही करायला तयार आहे. तरी भगवा झेंडा आमच्या खांद्यावर असन, भगवा दुपट्टा आमच्या खांद्यावर असन, पण डोक्यातला शेतकरी, डोक्यातला मजूर, डोक्यातला कष्टकरी, डोक्यातली सेवा आमच्या डोक्यातून मेल्यावर जाणार नाही. आमचा मुद्दा सुद्धा तोच गोमलणार आहे, मैं किसान का बेटा. या विचारानं तुम्हाला आम्हाला एकत्र होऊन काम करावं लागतंय. आला, सत्कार केला, होल्डिंग लावलं, पद भेटले, गाडीत बसले म्हणून संघटना चालत नाही. संघटना चालवाले गावाखेड्यातल्या कार्यकर्त्याले, वाड्यातल्या कार्यकर्त्याले गरीबापर्यंत जावं लागतं. त्याचे दुःख काय ते विचारावं लागतं, त्याच्या दुःखावर फुंकर घालावं लागतं. तो कुठल्या जातीचा आहे हे न पाहता त्याला मदत करावं लागतं. झेंडे घेऊन लढाई जिंकता येते पण सेवा करता येत नाही. झेंड्याची लढाई सत्तेपर्यंत नेतं, झेंड्याच्या रंगाची लढाई सत्तेपर्यंत नेतं, पण ते सत्यापर्यंत जाण्यासाठी कष्टाची गरज असते, त्याच्याबद्दल आपुलकीची गरज असते. तो विचार आम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेचा हा भगवा आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेवा आम्ही ठरवलंय. सांगितलं संघटना जरी आमची प्रहार असले तर राजकारणात शिंदे साहेबांशिवाय आमचा कोणी गुरु नानक चला अंतिम आहे. शिंदे साहेबांच्या सोबत ताकदीने उभं राहण्याचं काम तुम्हा आम्हाला इथं सगळ्यांना करावं लागणार आहे. हाय ती सेवा डबल, दुप्पट, तिप्पट वाढवावी लागणार आहे. आणि मग अशा या सेवेसाठी आमच्या कार्यकर्त्यांना कटिबद्ध राहायला पाहिजे, तो ताकदीने उभा राहायला पाहिजे. आम्हाला कदाचित वर्षभर नाही भेटला तरी चालेल, पण आम्हाला त्या गावखेड्यातून आवाज आला पाहिजे, अरे त्या गावात आमचा शिवसैनिक जाऊन गेला आणि पेटतं घर थांबलं, घर पेटवणारा शिवसैनिक नाही.
घराची आग विझवणारा शिवसैनिक आम्हाला पाहिजे. घर पेटवणं सोपा, त्याला काही वेळ लागत नाही, पण पेटलेलं घर विझवाले आयुष्य चाललं जातं, उभं करायला आयुष्य जातं. आणि तुमच्याकडून अपेक्षा काही लोक स्पर्धा लागली असेल का मी नगरसेवक झालो पाहिजे, मी सभापती झालो पाहिजे, मी जिल्हा परिषद मध्ये आलो पाहिजे, मला सगळं जमलं पाहिजे, 4-5 ठेके अधिक वाढून भेटले पाहिजे. पण त्या कार्यकर्त्याला वाटणं चांगली गोष्ट आहे, पण त्या कार्यकर्त्यांना हा विचार करणं गरजेचं आहे का मला ज्या कार्यकर्त्यानं उभं केलं, ज्याला बच्चू कडून निवडून आणलं, त्या कार्यकर्त्याचा विचार करून आम्ही पाहतो त्या कार्यकर्त्याची इज्जत इब्रत वाचून खऱ्या अर्थानं आम्ही मोठं होत आलो पाहिजे. नाहीतर रोड केला बदनामी आमच्या डोक्यावर आला, लई बेकार होत झाला. कोण होता रे तो? तुमचाच होता. पैसे कमवाले काही हरकत नाही, पण कोणाचं वाटोळं करून पैसे कमवायची गरज नाही. सगळं चांगलं व्यवस्थित ठेवून आम्ही सांगतोय पैसा ज्याच्याजवळ आहे, अदानी अंबानी जो, तो निवडणूक नाही लढू शकत, तो चुनके भी नाही आ सकता. आपली कामाची जोड पैशाने पाहिजे असतं आणि त्या विचारांना आपल्याला एक एक पाऊल टाकायला लागेल. येणारी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका हारलो आपण अचलपूर मध्ये. मला माहित आहे अचलपूर आणि परतवाडा शहराचा स्वभाव मला माहित आहे. एक मुसलमान उभा राहिला आणि दुसरा हिंदू राहिला का काम जमलं, कामाची गरज नाही आहे. आपोआप ते हिंदू मुसलमानाची लढाई होतं, मुसलमान मुसलमानाकडे जातं, हिंदू हिंदूकडे जातं. काम करणाऱ्या माणसाला दुर्बीण लावून तपासायला लागतं, अरे तुले किती मतं भेटले. जमलं नाही. धर्माच्या लढाईत माझ्यासारख्याचं काही खरं नाही. जातीपाती धर्माच्या लढाया सोप्या होऊन राजकारण मोठं करण्याचं काम काही लोक जरी करत असेल तर मित्र आपल्याला ते करता कामा. हा भगवा झेंडा या छत्रपती शिवरायानं गौतम बुद्धानं हाती घेतला, तो भगवा झेंडा सगळ्यांना सावलीत घेण्याचं काम करेल, सगळ्यांना सोबत घेण्याचं काम करेल. त्या विचारानं आम्हाला समोर जावं लागेल. आणि म्हणून येत्या काळात आम्ही तर 4 दिवस झाले विधानसभेत. लोक मला महाराष्ट्रातून फोन करते, म्हणे बच्चू भाऊ आतापर्यंत मी विधान परिषद पाहिलीच नाही, पण तुम्ही गेल्यानंतर त्याच्याशिवाय दुसरं काही पाहतच नाही. कारण लोकांना सत्यापेक्षा सत्य महत्वाचं असतं, सत्ता महत्वाची नसते. आम्ही ज्या ताकदीनं बोललो, आम्हाला काही भीती नाहीये, आमचं कोणी काही वाटोळे करणार नाही. नागपूरची एक केस थांबली होती आणि आमच्याच मित्रपक्षातल्या बड्या नेत्यानं ते केस चालू ठेवली, बोटावर आणली, ज्याच्यात 5 वर्षाची सजा होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याची काही प्रयत्न चालू आहे. फिर रुकणे वाले थोडे आहे. आखरी आम्ही पाहतोय, आम्ही कुठे थांबतोय. 350 केसेस पैकी 200 केसेस अजून आहे कोर्टाच्या बोर्डावर पेंडिंग आहे, पडून आहे. माझ्या ठिकाणी दुसरा असताना बस जमून टाका, बंद मारा हे सगळं. पण छाती ठोकपणे लढत राहतो. म्हणजे काही लोकांकडून फोन आला, तुमचे 4-5 कागदपत्र 4-5 फाईल आमच्याकडे आले, तुमचं आता सगळं गारद होणार आहे. गारद करने वाला अभी पैदा नहीं हुआ, बच्चों को कहा गारद. आम्ही त्याला भीत नाही, तो विचार आहे आमच्या डोक्यात येत नाही. वेळात वीर दवळले साथ धन्याची फौज जेव्हा 40,000 लोकांवर तुटून पडतं, तेव्हा 40,000 फौज आम्ही पाहतो त्या 7 लोकांची तळपती तलवार करून मागं पावलं टाकतं. ये हमारी जीत है, ये विचारधारों से चलते हैं आणि त्या विचारांना आम्हाला समोर जायचं आहे. मित्र, येत्या काळात सुद्धा आम्ही आता विधान परिषद मध्ये गेलोय, कर्मचाऱ्यांचे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या 3 अटी रद्द केल्या. संगणक परिचालकांसाठी आम्ही आवाज उठवला. मंत्र्याला आम्ही पाहतोय खोटे बोलत होता, आम्ही सांगत होतो खोटं बोलू नका. आरोग्य मंत्र्याकडे आम्ही सांगितले का दिव्यांग मंत्र्याला दिव्यांगासाठी स्पेशल खाटा असला पाहिजे, त्याने सांगितलं आम्ही GR काढतो. फिल्म बाबत आम्ही बोललोय, आकाश पुणकर जे मंत्री आहे त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग घेतोय. 4 दिन में कहा जा रहे लोकांनी 2-3, 4-4 वर्ष झाले माहितच नाही कुठून रस्ता चालला कुठून गेला. 4 दिवसाला आपण चौफेर, पण माझ्या खासगी शाळेच्या काही जास्तीचे पैसे घेत. मेळघाटातल्या मजुराचे हाल कसे होत.
शेतमजुरासोबत न्याय झाला पाहिजे, हा आवाज आहे. आम्ही तिथं उठून ताकदीनं, असं नाही आहे कायदा साहेब ना, कायदा साहेब नाही करा लागते, नाहीतर आमचे भाषण असते हो पाहिजे हो थोडस जमून टाकलं आमचं कायच्या काय भीक मागायला चाललं. सत्ता कोणाची असू दे, पण ज्या विचारानं कार्यकर्त्यांना आम्हाला घडवलं, ज्या विचारानं कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला, तो विचार आम्ही सांगतोय कधी पडू देणार नाही. औषध गोष्टी असतातच कार्यकर्ते, उसमें ज्यादा ख्याल मत देणार. पण मला विश्वास आहे जमिनीवरचा वार्डातला शेवटचा कार्यकर्ता जात पात धर्म पडून विचारानं ताकदीनं माझ्यासारख्या माणसानं 4 वेळेस निवडून आलं, हे तुमची सगळ्या कार्यकर्त्याची कृपा आहे. तुम्ही सगळ्यांना मेहनत घेतलेली आहे, नाही तर जमते काय बे बाबा, बगर पक्षाचं, बगर जातीचं, बगर धर्माचं, बगर झेंड्याचं तुम्ही आम्ही सगळ्यांना प्रयत्न केले आणि 20 वर्ष या मतदारसंघातल्या लोकांना मला निवडून दिलं, हे काही कमी नाही आहे. अब गिर गया तो हम थोड़े नाराज थे, लेकिन नाराजी कायम रहने वाली है. त्या अचलपूरचं नाव महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या आम्ही पाहिजे टोका टोकापर्यंत नेण्याचं काम आम्ही करू. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम पुन्हा आपण सुरू करणार आहोत. मला हे जावं लागतं, आपल्या सर्वांचं खास करू. तुम्ही ज्या प्रेमानं आवडीनं इथं आलात, त्या विचारानं इथं आलात, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्याचं, काही लोकांना उभं राहावं लागलं असेल, काही लोक तिकडेच उभे राहिले असेल. तुम कहाँ खड़े हैं, कहाँ बैठे, इससे ज्यादा मतलब नहीं होता. तुम किस विचारधारा से बैठे हैं ये बहुत महत्वपूर्ण होता है. आणि तुम्ही ज्या विचारानं इथं आमच्या सोबत आहात मित्र हो, जवळचा परका दूरचा मोठा आणि लहान हे आमच्या डोक्यात कधीच येत नाही. जे जे काय ते सगळे आपले म्हणून आपल्याला काम करावं लागेल, मेहनतीनं काम करावं लागेल. गट वाढला, संघटना वाढली, ताकद वाढली तर गट पडतात. गट पडण्यात जिथं पडत असेल तिथंच ते ठेचावं लागेल, त्याला थांबवा सुद्धा लागेल. कारण आपल्यावर फक्त अचलपूरची जबाबदारी शिंदे साहेबांना दिली, आपल्यावर पूर्ण विदर्भातली जबाबदारी दिली, मला आमदारकी दिली आणि विदर्भाचं प्रमुख पण केलं. आज साधी गोष्ट नाही आहे. आणि त्या विश्वासानं आम्हाला तुम्ही आम्ही सगळे विसरून ही विदर्भात आम्ही पाहतोय शिवसेनेची खऱ्या अर्थानं मूठ मजबूत करायची आहे. आपण त्याच्यासाठी सगळेजण माझ्या सोबत ताकदीनं उभे राहणार अशी विनंती करतोय, अपेक्षा करतोय. आपल्या सर्वांचं ज्यांना गुच्छे भेटले नाही, आणि अजून 4 कार्यक्रम तिकडे आहे आणि म्हणून आपण नेहमी भेटतच राहतो. पुढच्या वर्षी मी हा विचार केला का एकाच ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा, दिवसभर एकाच ठिकाणी बसलं राहायचं, म्हणजे लोकांना थोड्या भेटीगाठी होते, सगळ्यांचा चर्चा होतं आणि एका ठिकाणी घेऊन घेतलं म्हणजे बऱ्यापैकी ते सगळ्यांच्या भेटी होते. सगळे झाले. राजेंद्र भाऊ गोरल्या, मनोज नंदवंशी सोबत प्रहार लढली एकत्र, पण तरी ते नाराज झाले नाही. आपली ही महत्वाच्या भूमिका सगळ्यांच्या असतात. बल्लूभाऊ असेल, प्रवीणजी असेल, संजय भाऊ, सतीशजी व्यास असेल, आमचे काळे असेल, हागे असेल, शिवा असेल, प्रशांत, किशन, सगळे कुणाकुणाच्या आसपास दिसाले लहान आहे पण भलता कारकून आहे. आणि माझ्या सगळ्यांचा आभार, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.